ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। बांगलादेशमधल्या एका खासदाराला हनी ट्रॅपमध्ये अडकवून त्याची निर्घृण हत्या केल्याचं उघड झालंय। अमेरिकेतील एका मित्रानंच खासदार अनवारुल अजीम अनार यांचा घात केलाय। कोलकात्यात बोलवून त्यांचा काटा काढण्यात आलाय। निर्घृण खुनाच्या घटनेमुळे कोलकाता हादरलं। मृतदेहाचं चमडी मांस केलं वेगळं। मृतदेहाचे तुकडे विविध ठिकाणी फेकले। बांगलादेशचे खासदार अनवारुल अजीम अनार यांच्या खुनामुळे कोलकाता शहरात एकच खळबळ उडाली आहे। अनवारुल 12 मे रोजी उपचारासाठी कोलकातामध्ये आले होते। त्यानंतर 2 दिवसांनी ते बेपत्ता झाले। या प्रकरणात हनी ट्रॅपचा अँगल असावा असा पोलिसांना संशय आहे। अनवारुल अनार यांना हनी ट्रॅपच्या माध्यमातून जाळ्यात ओढण्यात आलं असावं। त्यानंतर त्यांना कोलकातामध्ये बोलवण्यात आलं। कोलकातामधील एका फ्लॅटमध्ये बोलावून त्यांचा खून करण्यात आला। अनवारुल यांच्या मृतदेहाची चामडी आणि मांस वेगळं करण्यात आलं होतं। मृतदेहाचे तुकडे करून बॅगेत भरून त्यांची विल्हेवाट लावण्यात आली होती। खासदार अनार त्या फ्लॅटमध्ये जाताना दिसतात। त्यांच्यासोबत शिलास्ती रहमान नावाची महिला असल्याचं पाहायला मिळतं। त्यामुळेच या प्रकरणात हनी ट्रॅप अँगल असल्याचा पोलिसांना संशय आहे। फ्लॅटमध्ये गेल्यानंतर अनवारुल अनार बाहेर पडल्याचं दिसत नाहीत। दरम्यान त्यांच्यासोबत फ्लॅटमध्ये गेलेल्या 2 व्यक्ती तिसऱ्या दिवशी 2 मोठ्या बॅगांसह बाहेर येताना दिसतायत। आरोपींनी अनवारुल यांच्या मृतदेहाचे तुकडे शहराच्या विविध भागात फेकून दिले। कोलकाता पोलिसांनी ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून अनवारुल अनार यांच्या मृतदेहांच्या तुकड्यांचा शोध घेतला। हालांकि अभी जो बुचर जिनको हिरासत में लिया गया है सीआईडी ने, उसके साथ लगातार अभी तालाबंद जो जगह जहां पर ये डिस्पोज ऑफ किया था, जो शरीर के जो अंश है वहां पे जाके अभी तलाशी कर रहे पुलिस। प्रकृत जमान जो कि मेन मास्टरमाइंड है, वो एक यूएस सिटीजन है, वो अनार का दोस्त था, वो अभी भाग चुका है। खासदार अनवारुल अजीम अनार यांच्या एका मित्रानेच त्यांचा घात केल्याचं पोलीस तपासात उघड झालंय। अख्तरुज्जामा असं त्यांचं नाव असून तो सध्या अमेरिकेत आहे। अनार यांचा खून करण्यासाठी अख्तरुज्जामानं 5 कोटींची सुपारी दिली होती। या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे। मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी त्याला बांगलादेशमधून बोलवण्यात आलं होतं। 2 महिन्यापूर्वीच तो बांगलादेशातून भारतात आला होता। ये जो बुचर था, ये जो कसाई था, उसको बोला गया कि इसको कट इन टू पीसेस, अर्थात हत्या करने के बाद में इनका जो एकदम टुकड़े टुकड़े किया गया है, उसमें इसकी जो होशियारी है, इसका जो हुनर है, वो काम पे लिया है बहुत। अनवारुल यांच्या खुनामुळे एकच खळबळ उडाली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।